हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 40 साईजची कुर्ती कटिंग। तर चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला इथं उंची घ्यायची। उंची माझी इथं 40 उंची आहे आणि शोल्डर 7 इंच घ्यायचा। इथं मी 4 फोल्ड कापड घेतलेला आहे। बंद बाजू आपल्याकडे ठेवायची, खुली बाजू समोर ठेवायची। इथं बघू शकता तुम्ही 4 फोल्ड कापड घेतलेला आहे। सुरुवातीला उंची घ्यायची, शोल्डरचं माप टाकायचं, मुंड्याचं माप टाकायचं। मुंडा मी इथं 7 इंच घेतलेला आहे। इथं छातीचा चौथा भाग टाकायचा। छातीचा चौथा भाग माझा 10 इंच आहे प्लस 2 इंच। आता हा मुंडा सोडून आपल्याला खाली 14 इंचांवर मार्किंग करायची आहे। एक 7 इंचावर करायची आहे आणि एक 14 इंचावर करायची आहे। 7 इंचावर आपल्याला इथं कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आणि इथं हिप्सचा चौथा भाग टाकायचा आहे। म्हणून मुंड्याच्या खाली बरोबर एक 7 इंचावर मार्जिन करायची, एक 14 इंचावर मार्जिन करायची। तर चला तर मग इथं मी कमरेचा चौथा भाग टाकलेला आहे 9 इंच। इथं हिप्सचा मी चौथा भाग टाकलेला आहे 12 इंच प्लस 1 इंच। आता हे आपल्याला जॉइंट करायचं आहे। हे 9 इंच प्लस 2 इंच। इथं आपल्याला आतला मुंडा टाकायचा आहे। आतला मुंडा मी 1 इंच घेतलेला आहे आणि बाहेरचा मुंडा 1.5 इंचावर घेतलेला आहे। आता ह्याला आकार द्यायचा, मुंड्याला आकार देऊन घ्यायचा। बाहेरच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा। आता इथं गळा रुंदी मी 3 घेतलेली आहे। गळा मी 7 घेतीये, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, कमी जास्त। इथं बॉक्स तयार करायचा, गोल आकार द्यायचा। गळा पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। तर 3 इंचावर पाठीमागचा गळा 3 इंचावर टाकायचा, त्याचा पण बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गोल आकार द्यायचा। तर इथं तुम्ही बघू शकता मी इथं 7 इंचाचा शोल्डर घेतलेला आहे आणि इथं मी मुंडा 7 इंच घेतलेला आहे। छातीचा चौथा भाग टाकलेला आहे, कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, हिप्सचा चौथा भाग प्लस 1 इंच। 1 इंच आपल्याला इथं मार्जिन साठी सोडायचं आहे, फोल्ड करण्यासाठी। तर आता हे आपण जॉईंट करून घेऊया। हे पण जॉईंट करून घ्यायचं। ही मार्जिंग आहे, आपण 2-2 इंचाची मार्जिंग घेतलेली आहे।
बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आलेला आहे. 7 इंच मुंडा घेतलेला आहे, सॉरी 7 इंच शोल्डर घेतलेले आहे, 7 इंच मुंडा घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग टाकायचा, कमरेचा चौथा भाग टाकायचा, हिपचा चौथा भाग टाकायचा. 7 इंच समोरचा गळा, 3 इंच पाठीमागचा गळा आकार द्यायचा. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.